नमस्कार. आज करूया आपण विदर्भातला एक नाश्त्यातला प्रकार उकड पेंडी. त्याच्यासाठी कढई घ्या. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल ॲड करा. तेलामध्ये ॲड करा जिरं, मोहरी, कढीपत्ता. एक मोठा कांदा घ्या. तो कांदा बारीक बारीक चिरून तो या गरम तेलामध्ये परतून घ्या. त्याच्यानंतर कांदा गुलाबीसर झाल्यानंतर 2-3 आमसुलाचे पीसेस ॲड करा. एक मोठा टमॅटो घ्या. टमॅटोच्या सर्व बिया काढून टाका आणि टमॅटोचे देखील बारीक बारीक चौकोनी पीसेस ॲड करून चांगलं सगळं परतून घ्या. नंतर ॲड करा हळद, तिखट, मीठ. एक मोठी वाटी गव्हाचं पीठ. आता गव्हाचं पीठ ॲड केल्यावर हे सगळं चांगलं परतून घ्या. आता हे तुम्हाला 5 मिनटं तरी सतत परतावं लागेल, नाहीतर ते खाली करपून जाईल आणि जोपर्यंत खरपूस होत नाही तोपर्यंत हे परतत राहा. आता हे असं खरपूस झाल्यावर त्याच्यामध्ये ॲड करा 2 चमचे लिंबाचा रस. आता परत सगळं परतून घ्या. आता तुम्हाला वाटेल की लिंबाचा रस टाकला, टमॅटो टाकला, आमसूल पण टाकलं, हे खूप आंबट होईल. नाही होत, ते आंबट नाही होत. मग त्याच्यामध्ये ॲड करा 2 मोठे वाट्या गरम पाणी. सगळं चांगलं ढवळून घ्या, एकजीव करून घ्या. थोड्या वेळाने असा गोळा एक तयार होतो. उकडपेंडी ही तुम्हाला अशी सतत परतावी लागते, कारण की नाही तर मग ती कढईला चिटकून बसते. त्याच्यामध्ये मग ॲड करा 1 टीस्पून तेल. आपल्याला जास्त काही तेलकट बनवायचं नाही आहे, त्यामुळे 1 टीस्पून इनफ आहे. त्याच्यानंतर बघा आता कसा छान ग्लॉसी गोळा तयार झालेला आहे. आता तोही छान परतून घ्या. हे सतत तुम्हाला परतावावं लागतं, कारण की नाही तर मग ते आपली उकडपेंडी खराब होते, चिटकून बसते अशी कढईला आणि करपण्याची शक्यता असते. थोडंसं पाण्याचा शिंपडा मारा. 2 मिनटं वाफेवर होऊ द्या. तयार झाली आपली उकडपेंडी. त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर ॲड करा आणि ती संपूर्ण मिक्स करून घ्या. अशी परतून घेतल्यानंतर छान एक वाफ आलेली आहे आणि आपली उकडपेंडी ही शिजलेली आहे चांगली. तयार झाली आपली उकडपेंडी. सर्व करा वरती बारीक कांदा टाकून. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.